प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणीवेत आहे. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटं करून सुद्धा जर सुखी होता येतं तर तसं करायला काय हरकत आहे. सन्मार्गानं गेला तरी माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते. मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखी व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग. किती विचित्र आहे पहा. खेळातलं घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणं जरूर आहे, पण जर आपण केलं नाही तर देवानं काय करावं. भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहतं. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचं दुःखही देईल. एक जण मारुतीरायाला सांगून चोरी करत असतो. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली. तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनंच झाली असं नाही का. मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आलं पाहिजे. देह सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार. ठिगळं लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणं जसं वेडेपणाचं आहे तसं प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणं आहे. सुख दुःख हे जाणीवेत आहे. आपल्याला मिळायचं तेवढंच मिळतं, पण आपलं हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुख दुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही नाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. तिला नुसतं हडहड करून ती बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवलं आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी सुद्धा ती देवघरात येते. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचं बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.